हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मी आणि शार्वी, शौर्य, आमचा पूर्ण परिवार खूप छान आहे ना? आहे ना? आपण कुठे गेलो होतो आता? कुठे गेलो होतो आता? स्कूलला. शार्वीच्या स्कूलमध्ये गेलो होतो. शार्वीचा ओपन हाऊस होता. शार्वीने खूप छान छान केलं है ना? शार्वी केलं का नाही? शार्वीने ड्रॉइंग पण खूप छान काढली है ना शार्वी? टीचर काय म्हणत होत्या? छान दिसते टीचर म्हणल्या. खरं का? खरंच बोलल्या? हो का? माझी शारू छानच दिसते है ना? शारू गोड आहे माझं बाळ, है की नाही? आहे का नाही गोड? किती गोड आहे? मम्मा अच्छा आहे का गंदा आहे? मम्मा अच्छा आहे आणि शारू अच्छा आहे का गंदा आहे? अच्छा आहे. चला आता फ्रेंड्सना म्हणूया आपण नंतर भेटू. आम्हाला भैयाच्या ओपन हाऊसला पण जायचे. बोला. आम्ही भेटूया नंतर. बाय फ्रेंड्स. सकाळी सकाळी घ्या तुम्ही पण स्वामींचं दर्शन. आज पण आलेलो आहोत. ए चला, जय बाप्पा करा. चला जय बाप्पा करा. घ्या खडी साखर, घ्या. खडी साखरेसाठीच येतो आपण है ना? सिद्धी जय बाप्पा करा. चला कोणती पुस्तक बघताय? ए हात लावू नका. सेल्फ हेल्प में ये सब बुक अच्छा है. सीक्रेट भी अच्छा है. घेतली का? हे बघा फ्रेंड्स, शार्वीने काय बनवले. मी चपात्या करत होती, शार्वी क्ले बरोबर खेळत होती आणि शार्वीने किती छान गणपती बाप्पा बनवलेत है ना शारू? किती छान आहे. कुणी बनवलं? मी. तू केलं? किती छान बनवलाय गणपती बाप्पा शार्वीने. हे बघा किती सुंदर बनवले. हे बघा किती छान बनवले. मस्त शार्वी, खूप छान केलं. छान वाटते तुला? ते काय आहे मला सांग बरं. कोणते बाप्पा आहेत? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा चलो मोरया. बाय. मी इथं करते अंड्याचं कालवण. तेल टाकले, तेल गरम झाले. आता कांदा टाकते. कांदा थोडे शिजून घेऊया आपण. फ्रेंड्स मी आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकले. कांदा भाजलाय, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. बघा आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून, थोडी हळद,
जास्त मसाले यूज नाही करत पण फक्त आपल्या चटणी, मीठ आणि हळदी आणि आपलं मटणाला जे म्हणजे चिकन मटण वगैरे मसाला आपण करतो ना तेच फक्त वाटण आपण टाकायचं. मी इथं मसाला टाकून घेतला. म्हणजे हे मसाला कोणता आहे, लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर ह्याचा मसाला आहे, ते टाकून घेतला. आपण चांगलं परतून घेऊ हे. फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये मी आता चटणी आणि मीठ टाकलेलं आहे. माझा घरचा मसाला मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, कांदा लसूण मसाला. इथे भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत. मुलांच्यासाठी चपात्या केलेत आणि आमच्या दोघांसाठी भाकऱ्या केलेत बाजरीच्या. भात खाली झालेला आहे. हे चांगलं तेल सुटतपर्यंत आपण मसाला परतून घेऊया. फ्रेंड्स, इकडे मसाला तयार आहे. मी थोडं पाणी होतं म्हणजे मसाला शिजण्यासाठी. आता ह्या मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, दिसते का तुम्हाला? हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे. आणि मी कोणतेही मसाले वापरले नाहीत, फक्त घरगुती आपली चटणी वापरलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपण अंडी सोडूया. हे बघा, ह्याला मी चीर दिलेली आहे अंड्याला. मी फ्राय वगैरे नाही करत अंड्यांना. कोण कोण करतं फ्राय, पण मी फ्राय नाही करत. मला फ्राय केलेलं आवडत नाही म्हणून मी फ्राय करत नाही. हे बघा, हे असे चांगलं परतून घ्यायचं. थांबा बाळा, परतून घ्यायचं. हे बघा, त्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजू देते. आणि शार्वीला मी अंडा देतो तोपर्यंत. फ्रेंड्स, इथे मी थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. तर हे बघा, तेल सुटलेलं आहे चांगलं. दिसते एक पीस पकडते मोबाईल, त्याच्यामुळे जरा. हे बघा, आता थोडंसं मीडियम करूया आपण आणि ह्याच्यात पाणी ओतूया. आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढं आपण घेऊ. हे बघा, हे घट्ट होईल थोडं अजून. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा तुम्ही वाढीव करा. मला एवढा रस्सा हवा आहे त्याच्यामुळे मी एवढा ठेवला. कारण की आमच्यात घट्ट जास्त आवडत नाही, थोडंसं हे पाहिजे, पातळ पाहिजे. थोडं जास्त घट्ट असं नाही आवडत. तर हे बघा, थोडं शिजेल. हे फास्ट गॅस करते. हे माझ्या मम्मीचा मसाला आहे बघा ना. तरी अजून तरी उकळी आलेली नाही आहे. उकळी आली ना तर तरी खूप छान येते. मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात ना. चला फ्रेंड्स, हे बघा, कालवणाला उकळी आलेली आहे. म्हणजे फक्त उकळी आलेली आहे, अजून शिजतंय कालवण. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, झालेलं आहे आपलं रस्सा भाजी अंड्याचं कालवण. आता गॅस बंद करणार आणि आम्ही जेवायला घेणार. तुम्ही पण या जेवायला. हे बघा, गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री. उद्या भेटूया. उद्या भेटूया नवीन नवीन ब्लॉग बरोबर. बाय बाय. बाय.